संच 5.4. आज आपण बघत आहोत सरळ संच 5.4. त्यातला पहिला प्रश्न आय जे के एल मध्ये बाजू आय जे बाजू के एल असून आय हा 108 आहे, के हा 53 आहे, तर जे आणि एल याची मापे काढा. कशाची मापे काढायची? जे आणि एल ची मापे काढायची. बघा आय हा 108 आहे, के हा 53 आहे, एल अधिक आय हा 180 आहे. एल अधिक 108 बरोबर 180. आपल्याला 108 काय दिलेला आहे? आय दिलेला आहे. आय किती दिलेला आहे? 108 दिलेला आहे. आणि पूर्ण कोणाचं माप किती आहे? 180 आहे. तर एल बरोबर 180 वजा 108 म्हणजे 180 म्हणून आपण काय मायनस करणार आहोत? 108 मायनस करणार आहोत. 180 म्हणून 108 गेले तर एल बरोबर किती येतं? 72 म्हणजे 72 येतं. बघा या डायग्राम वरून तुम्हाला याचे माप काढायचे आहे. किती सोप्या पद्धतीने एल काढला आपण, म्हणजे काहीच अवघड नाहीये. तुम्हाला डायग्राम बघायची आणि माप काढायचे. हा जो एल आहे तो इथे घेतला, हा जो आय तो इथे घेतला. आय चं माप मी इथे लिहिलं 180. एल जसा जसा मी खाली घेतला कारण मला काढायचं आहे एल चं माप. तर 108 इथे घेतला बरोबर, 108 इथे घेतला बरोबर. पूर्ण कोणाचं माप आहे? 180. तर मग एल बरोबर 180 वजा 108. मग 180 म्हणून 108 गेले तर किती उरले? 72. म्हणून एल किती आला आपला? 72. के अधिक जे. आता बघा हा के आणि हा जे, तर के अधिक जे. मग के अधिक जे पूर्ण कोणाचं माप किती आहे? 180. 180 नको करू, चल कर. 180. मग आणि आपल्याला काय काढायचं आहे? जे काढायचं आहे. आता एल निघाला ना आपला, एल निघाला. मग आता आपल्याला जे काढायचा आहे. मग आता हे करायला आपण के किती आपला? मग 53 आणि जे म्हणजे पूर्ण कोणाचं माप? 180. जे इकडे दिलं 180 वजा 53. मग 180 म्हणून 53 गेला तर किती उरले? 127. म्हणून जे बरोबर किती आला? 127. आणि एल बरोबर आला 72. जे बरोबर आला 127. तुम्हाला जर हे मापा काढायचे तर ह्या डायग्राम वरूनच तुम्हाला हे उदाहरण सॉल्व करता येईल आणि खूप सोपा. आता आपण बघत आहोत प्रश्न दुसरा. ए बी सी डी मध्ये बाजू BC बाजू AD असून बाजू AB आणि बाजू DC. जर A 72 तर B आणि D ची मापे काढा. कशाची मापे काढायचे? B आणि D चे मापे काढायचे आहे. बघा BAM हा किती आहे? 72. तर CND हा आपल्याला काढायचा आहे. ऑलरेडी त्यांनी आपल्याला A किती दिलेला आहे? 72. आणि त्यांनी आपल्याला सांगितलं B चा आणि D चा माप काढा. असं क्रॉस मध्ये माप काढायची. बरोबर आहे की नाही? CND हा कोण किती अंशाचा आहे? 90 अंशाचा. आणि BAM हा कोण किती अंशाचा आहे? 72. त्याच्याच क्रॉस मध्ये CND पण किती अंशाचा होईल मग? 72. BAD आणि ABC हा पूर्ण कोण किती अंशाचा आला? 180. मग ABC 72 अधिक ABC बरोबर 180. मग ABC 180 वजा 72. ABC आपला कोण काय काढलं होतं अगोदर आपण? BAD हा कोण 180 चा आहे. तर ABC हा कोण किती अंशाचा आहे तो काढायचा आहे. मग ABC 180 वजा 72. 180 वजा 72. 180 मधनं 72 गेले तर किती उरणार? 108. मग ABC बरोबर किती आले? 108. म्हणजेच आपला ABC हा कोण किती अंशाचा आहे? 180. म्हणजेच आपला B हा कोण 180 अंशाचा आहे. समजलं का? 108. हा 108 अंशाचा आहे. ABC हा कोण आपला 108 अंशाचा आहे. म्हणजेच B हा आपला कोण किती अंशाचा आहे? 108 अंशाचा आहे. D हा किती मग? A जर 72 तर D किती असणार आहे? 72. कारण त्याचा क्रॉस हा 72च येईल. आणि B किती येईल? 108. समजला? काही क्वेरी? प्रश्न तिसरा. आकृतीमधील ABCD मध्ये बाजू BC बाजू AD असून बाजू BC बाजू AD. जर बाजू BA एकरूप बाजू CD, ABC एकरूप DCB हे सिद्ध करा. ABC हे DCB ची काय करायचे आहे? सिद्ध करायचे. सिद्ध करणं म्हणजे काय करायचं? प्रूफ करणं. बरोबर? आतापर्यंत आपण पार्ट 2 मध्ये ते शिकत आलेलो आहे.
थेरम नुसार आपण थेरम शिकले, प्रमेय शिकले म्हणजे हे प्रूफ करता आलंच पाहिजे आणि प्रूफ करणं म्हणजे खूप सोप्या पद्धतीने आपण प्रूफ करत असतो. आपल्याला डायग्राम ऑलरेडी दिलेली त्यांनी, तेव्हा आपण इथे बी आणि एम हा बिंदू काढून घ्यायचा आहे. बघा बी एम ए सी एन डी हा कोण किती अंशाचा आहे 90. आणि हा कोण 90 अंशाचा. बी एम एकरूप सी एन चा, बरोबर. बी एम आणि सी एन. बी एम ए कोण सी एन डी. बी ए एम एकरूप सी डी एन. बी ए डी एकरूप सी डी ई याचा हा बाजू. बी एम बाजू सी एन. बी एम ए एकरूप सी एन डी बाजू बी सी बाजू ए डी. ए बी सी प्लस बी ए डी बरोबर 180. बाजू 180. बघा ए बी सी बी ए डी. पहिले काय घेतलं आपण ए बी सी बी ए डी. समजलं इथं? समजलं का? कन्फ्यूज झाले काही नाही. ए बी सी एन ए सी एन डी बी ए डी. ए बी सी प्लस बी ए डी हा कोण किती अंशाचा आहे 180 अंशाचा आहे. 90 आणि 90 180. ए बी सी प्लस सी डी ए प्लस डी सी बी प्लस सी डी ए याच कोणाचे माप आपण इथे टाकून घेतले आहे. ए बी सी बरोबर डी सी बी. ए बी सी एकरूप डी सी बी. त्यांनी काय सांगितलं? हा सिद्ध करा. बघा प्रत्येक थेरम जर आपण पाठ केले किंवा थेरम समजून घेतले म्हणजे प्रमेय जर समजून घेतले तर सिद्ध करायला काय जातं? सोपं जातं. आणि सगळे पूर्ण प्रमेय किंवा पूर्ण उदाहरण आज फक्त आणि फक्त या आकृतीवरून सिद्ध होत असतं. हे तुम्हाला पहिल्यापासून कन्सेप्ट काय पाहिजे? तुमची क्लिअर पाहिजे.